आदर्श न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मी उद्धव चाटे, आदर्श न्यूज संपादक। आता वळूया आपण महत्त्वाच्या पुढील बातम्याकडे। महादेव जानकर माझे नेते तर देवेंद्र फडणवीस हे माझे सर्वस्व। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात नवीन घडामोडी। गंगाखेड विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार रत्नाकर गुट्टे काका, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते डॉक्टर सिद्धार्थ दादा भालेराव व बाळकाका चौधरी यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती जाहीर। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय माहिती दिली ते आता आपण पुढे पाहूया। प्रथम सर्व पत्रकारांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि सभ्य नमस्कार। आज जे पत्रकार परिषद होत आहे, खरं पाहिलं म्हणजे दुधामध्ये साखर आपण टाकतो तशी गोडाई होते, तशी गोडाई आज डॉक्टर भालेराव आणि बाळ चौधरी यांच्या वतीनं दुधामध्ये साखर पडलेली आहे आणि गोडावा वाढलेला आहे आणि एक मला ताकद मिळालेली आहे। यांच्या दोघांच्या ताकदीमुळे खूप काही बदल घडू शकतो असं निश्चित म्हणजे मला वाटतंय। कारण बाळ चौधरीची ताकद या शहरामध्ये बऱ्यापैकी आहे। कितीतरी पिढ्यापासून ते राजकारण करत आहेत आणि भालेरावच्या बाबतीत जर बोलायचं म्हणजे भालेरावच्या बाबतीत एक समाजामध्ये चांगलं नाव आहे। समाजामध्येच नसून तर इतरही समाजामध्ये त्यांची मित्रमंडळी आहे, बरेचसे दोस्ताने आहेत त्यांचे, बरेचसे त्यांच्या सोबतचे डॉक्टर झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचेही संबंध बऱ्यापैकी। तर या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत विकासासाठी फायदा होणार। खरं पाहिलं म्हणजे या दोघांनाही ज्यावेळेस प्रमोदच्या माध्यमातून, अणुच्या माध्यमातून डॉक्टर साहेबला भेटले ते आणि भेटल्यानंतर त्यांनी जे इच्छा व्यक्त केली ते माझ्याकडे आल्याच्या नंतर मी तुरंत 1 मिनिटाचा वेळ न लावता असं नेतृत्व आपल्यासोबत येत असेल आपण ते वेलकम करू असं आज म्हणजे मी प्रमोदला आणि अणुला मी सांगितलं। त्याच्यामध्ये आज मला वाटतंय प्रल्हादराव गोरकर माहित नाही बाहेर असणार आहे, तर ते या बाबतीत म्हणजे होते आणि आज तो आपण निर्णय झाला आणि डॉक्टर साहेबांनी आपल्या सोबत येऊन निवडणुका जे नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे मिळून आणि सगळे मिळून असं लढायचं आमचं ठरलेलं आहे। आणि निश्चितच जेव्हा आम्ही असं एकत्र येतो तेव्हा एकत्र आल्याच्या नंतर निश्चितच त्याचा फायदा जनतेलाही होतो, जनतेच्या विकासासाठी होतो। बाळ चौधरीच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर मागच्या वेळी त्यांना नगराध्यक्ष करण्यामध्ये म्हणजे एक खूप मोठा वाटा नाही पण खारीचा वाटा माझा होता। बरोबर आहे, खारीचा वाटा माझ्यामध्ये होता। ते नगराध्यक्ष झाले पण मी त्यांना खरंच म्हणजे जे ठरलं असं वागणार हे व्यक्तिमत्व। 2.5 वर्षामध्ये त्यांना राजीनामा द्यायचा होता, त्यांनी राजीनामा देऊन टाकला। एवढंच नाही, आणखीन एक त्यांचा अनुभव सांगतो। आमचं बोलणं झालं मार्केटला आणि मार्केटला बोलणं झाल्याच्या नंतर किंवा दोघंही आमचे 8 आलेले दोघे असे 10 होऊन आम्ही निश्चितच ठरलं होतं। आमचं भोसलेना सभापती आणि आमचे उपसभापती संभाजी पुलाकरांचं ठरलं होतं, त्याप्रमाणे तो निर्णय झाला। पण थोडासा काही वेळामध्ये ट्विस्ट निर्माण झाला होता। ते ट्विस्ट निर्माण झाला कशामुळे ते आता मी सांगत नाही, पण ट्विस्ट निर्माण झाला होता। त्याच्यानंतर मी बाळाला फोन केला, म्हणलं बाळ हे काय, आपण शब्द दिलाय आणि हा शब्द फिरवताय। मी त्यांना म्हणलं तुम्ही एक काम करा, तुमच्या पोराला करा। त्यांचं उत्तर हे होतं मला त्यावेळेस की मी पोराला नाही करणार, सभापती आम्ही भोसलेंनाच करू
आणि ते माझ्यासोबत आहे तिथं. जोपर्यंत ते माझ्यासोबत मी घेऊन तुमच्यासोबत येत नाही तोपर्यंत मी घरून बाहेर पण निघणार नाही. तसंच घडलं. सोबत घेऊन आले. हा एक माझा दुसरा अनुभव. खरं पाहिलं म्हणजे आज हे दोघेही जेव्हा चर्चा आमची झाली त्या चर्चेमध्ये दोघांनी म्हणजे आक्षेप केले की आज विकास कोण करू शकतं. आणि आज जो शहरामध्ये विकास झालेला आहे, आज आपलं एकही ऑफिस आपल्या आता शहरामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. एसडीएमची बिल्डिंग कॉलेज झालेली आहे, बघताय तुम्ही. नगरपालिकेची बिल्डिंग एकदम भव्य दिव्य अशी बिल्डिंग झाली. ती तिचं दोघांचं एज्युकेशन मला वाटतं सोबत होईल असं वाटतं. पुन्हा नंतर इथं पंचायत समितीची बिल्डिंग उभी राहते. त्याच्यानंतर आपलं क्रीडा संकुलन उभं झालंय. त्यानंतर आपण बघितलं असेल नाट्यगृह उभं झालंय. आणि रस्त्याचे कामं सगळीकडे चालू आणि कामं चांगले होत आहेत. म्हणजे क्वालिटीचे काम होत आहे. ऑफिस बिल्डिंग सगळं क्वालिटीचं होत आहे. आणि हे सगळं बघितल्याच्या आपली आपसामध्ये चर्चा झाली की साहेब आपण सगळे मिळून लढू. नगरपालिका तुमच्या नेतृत्वाखाली लढणं गरजेचं आहे आणि तुमचं नेतृत्व या नगरपालिकेवर येणं फार आवश्यक आहे या दोघांनाही वाटलं. आणि म्हणून कुठलीही कंडिशन नसताना कुठली कंडिशन नाही, काय नाही बा म्हटलं काय आहे काय बोलायचं काय, मला काही बोलायचं नाही. मी माझ्या विकासासाठी, माझ्या शहराच्या विकासासाठी मी तुमच्या सोबत येतोय. पुढच्याही तुमच्या सोबत मी म्हणजे पूर्ण निवडणूक आम्ही सोबत लढू. निश्चितच असा शब्द बाळांनी दिला आणि डॉक्टर सिद्धार्थ भालेरावनी बी मला असा शब्द दिला. आणि मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. मनापासून त्यांचा मी आभारी आहे. दोघांनी मला जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल खरंच मी म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत मी त्यांचे आभार कसे व्यक्त करू. असे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि निश्चितच माझ्या हिशोबाने आज शहरामध्ये तुम्ही बघता एवढं काम झालेलं आहे, पण माझ्या हिशोबाने शहरामध्ये आणखी 25% काम झालेलं आहे. आणखी 75% काम करायचं बाकी आहे. आज जवळजवळ आपला 400 कोटीचा नमामि गंगेचा प्रोजेक्ट मार्गाला लागला, दिल्लीपर्यंत गेलेला आहे. आणि तो माझी ही इच्छा होती की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर मंजूर करावा. पण त्याच्यामध्ये तो आता नवीन एक GR आल्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी चेंजेस करायचे आणि तो त्या चेंजेसमुळे आमचं जरा रुकलं. विदिन 2-2.5-3 महिन्यामध्ये हा कार्यक्रम म्हणजे नमामि गंगेचा होऊन जाईल. तुम्ही बघितलं असाल आता नगरपालिकेला म्हणजे संत जनाबाईला 10 कोटी 51 लाखाचं टेंडर निघालं. ते टेंडर झालंय. आता तिथं पुराणे बिल्डिंग पाडल्यात बघितलं तुम्ही. तिथं टोलेजंग असं जवळजवळ 4 मजली पूर्ण फॅसिलिटीनं सगळं गरम पाण्यासहित सगळ्या फॅसिलिटीनं आपण टोलेजंग असं एक म्हणजे भक्त निवास आम्ही बांधतोय. 25 टॉयलेट म्हणजे आलेल्या वारकरी संपादक जे होतात आपण जर बघितलं त्यांना आंघोळ करायला जागा नाही अक्षरशः. इतकी अवस्था वाईट आहे. म्हणून तिथं 25 टॉयलेट आणि बाथरूम वगैरे सगळे आपण बांधतोय जेंट्ससाठी आणि महिलांसाठी पण तेवढ्याच बांधतोय. आणि लिफ्ट लावतोय. आपला माझा वारकरी एखादा जर आला तर त्याला वर चढता येणार नाही शिड्याने, पण आपण ते मोठ्या 2 लिफ्ट लावतोय आपण तिथे. आणि सतत गरम पाणी येईल अशी व्यवस्था आपण करतो. सतत गरम पाणी येईल अशी व्यवस्था करतोय आपण. ती व्यवस्था हे वेगळं. पुन्हा आणखी आता 50 कोटी आपण मंजूर केले. झाले मंजूर. ऑलरेडी शिखरची बैठक झाली. शिखरच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. म्हणजे कलेक्टर आणि चीफ सेक्रेटरी वगैरे असतात त्याची मंजुरी मिळाली. आता फक्त CM लेवलला कॅबिनेटमध्ये नाही, कॅबिनेटमध्ये जातच नाही ते आता. फक्त आता CM लेवलला मंजुरी होऊन त्यांची एक कमिटी वेगळी असते त्याच्यात पासून फक्त GR निघणार आहे. म्हणजे मला याचं समाधान आहे की मागच्या 50 वर्षापासून कधी जनाबाईचा कोणी विचार केला नाही. येणाऱ्या पॉलिटिकल लोकांनी जे आमदार झाले कोणी विचार केला नाही, पण तो विचार करायला बुद्धी मला जनाबाईनं दिली. तो विचार केला आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस आहे. हे असे अनेक कामं आहेत. अनेक कामं आपलं जवळजवळ पाईपलाईन बघितलं असेल तुम्ही, काम सुरू आहे. ते एखाद्या वर्षामध्ये 1-1.5 वर्षामध्ये शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे. आणि त्या बाळकाका वरच्या ह्याच्यामध्ये भागात राहतात. पहिलं पाणी कसं येत होतं ना आता पाणी कसं येतं.
शुद्ध पाणी पिण्यासारखं पाणी येतं. म्हणजे तिथं मी ऑलरेडी प्लांट टाकला, प्लांट टाकून तिथं जवळजवळ पाणी देतो आपण तिथून. वरचं जवळजवळ मला वाटते 30-35 वर्षापासून ते झालेलं होतं फिल्टरचं. त्या फिल्टरमध्ये एक गुजरातून रेती आहे ना, लाल रेती असते, हा वाळू असते, ती वाळू टाकलेली असते. ती वाळू स्वच्छ पाणी करत होतं. तिचा अक्षरशः चिखल झाला होता. वरच्या भागामध्ये पाणी पिणं काय, आंघोळीसाठी पाणी नव्हतं. पण मी फक्त 5 कोटी रुपयामध्ये खालचं फिल्टर बी लावलं. पाणी शुद्ध पाणी खालच्या अर्ध्या जुन्या गांगला पाणी प्यायला मिळतंय. आणि वरचं पाणी एकदम तेही पाणी शुद्ध करून म्हणजे ते चारही हौद दुरुस्त केले, त्याचा गाळ काढला. त्याच्यानंतर मी जवळजवळ गुजरातून ती लाल रेती वाळू आणली, ती टाकली आणि तिथले पाणी आता स्वच्छ मिळतंय. पाणी म्हणजे पिण्यासारखं जरी नसलं तरी आंघोळीसारखं तर निश्चित पाणी आहे. इथून तिथून म्हणजे पूर्ण पाईपलाईन आपण दुरुस्त केली, त्याच्यावर नंतर वाल टाकून दिले, एअर वाल वगैरे टाकले. हे सगळे अनेक काम आणि आता आणखी भरपूर काम आहेत. एवढे काम आहेत की आणखीन आपल्याला आणखी जवळजवळ 700-800 कोटी रुपये या शहरात लागणार आहेत. 700-800 कोटी रुपये या शहरात लागणार. त्याच्यामुळे निश्चितच खूप. आणि मी खरंच बालचे आणि डॉक्टरचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आले आणि मी दोघांनाही शब्द देतो, दोघांचाही मान सन्मान राहील, दोघांचाही मान सन्मान होणार नाही. आणि दोघांनाही कुठला पश्चाताप होणार नाही की आपण निश्चित आमदारासोबत गेलो की आम्ही एक चूक केली, असं दोघांनाही कधी वाटणार नाही. असाही शब्द मी दोघांनाही देतो, दोघांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. प्रश्न विचारा. प्रश्न नगर अध्यक्षाच्या उमेदवाराचं असं आहे, माझ्याकडे 3-4 लोक आहेत उमेदवार, आणि ते मी सर्वेला वगैरे दिलेला आहे. सर्वे आल्याच्या नंतर आम्ही निश्चितच ते जाहीर करू. पण एवढं निश्चित आहे, माझ्या घरचा उमेदवार राहणार नाही. व्यापाऱ्यापैकी शहरातल्या माणसातून शहरातलाच उमेदवार राहील, एवढं मी आवर्जून आपण सांगू शकतो. पक्षाने जर आदेश दिले की भाजपसोबत कंबाईन करून घ्या शहरात, कोणत्या पक्षाने देतील? भाजप पक्षाने नाही, बघा, मी भाजपचा सहकारी सदस्य आणि सहकारी सदस्य असल्यामुळं आमची युती निश्चित आहे. मान सन्मान ठेवून, माझा मान सन्मान ठेवला, सगळ्यांचा मान सन्मान ठेवून जर युती झाली तर निश्चित युती करून लढू. नाही, बघा, राष्ट्रपतीच्या बाबतीत जानकर साहेब माझे नेते निश्चित आहेत आणि राहतीलही. पण आपण जर विचार केला, माझ्याकडं जिल्ह्याचे अध्यक्ष आणि काही त्यांचे नेते आले होते माझ्याकडे, म्हणजे रासपचे काही नेते आले होते. मला विचारलं त्यांनी किंवा तुम्ही आमचा युनिफॉर्म लावणार का, लावाल का? म्हणलं का नाही, निश्चित लावणार. मी रासपचा आहे आणि रासपचा असल्यामुळे मला युनिफॉर्म रासपचा लावा लागेल, मी लावणार नाही. पण म्हणलं त्याच्यामध्ये एक विषय आहे की आपल्याला मी युतीमध्ये आहे, तुम्ही सर्वांनी मला युतीमध्ये ढकललं, युती सोबत आहे मी, आणि युतीसोबत माझ्या अध्यक्षाने यावं तर निश्चित त्यांचाही मान सन्मान होईल. आणि मान सन्मानच नाही तर विदिन 6 मंथ पुनर्वसन कसं करायचं साहेबाचंही हे निश्चित देवेंद्रला भेटून आपण करूही, असंही मी त्यांच्याशी बोललो होतो. आणि वेगळा विषय कसा आहे, आज तुम्ही जर मला बघितलं, आज सत्तेमध्ये कोण कोण बाहेर येत आहे, आज सत्तेमध्ये जर बघितलं असं, बाकी काही छोटे मोठे सांगा, थोडा सेंटर असेल किंवा आपलं महाराष्ट्राचं सरकार असेल, या सरकारमध्ये कोण कोण येते तुम्ही बघितलं असेल. मी नावं घेत नाही, तुम्हाला माहित आहे कोण कोण येते. कारण का सत्तेमध्ये याच्यासाठी यावं लागतं किंवा लोकांची कामं करावं लागतात. आज जनतेनं मला निवडून दिले, अशा परिस्थितीमध्ये मला जनतेनं निवडून दिलंय, मला त्या जनतेचा विचार करावा लागेल, माझ्या कार्यकर्त्याचा मला विचार करावा लागेल. मी कार्यकर्त्याचं जर एक काम नाही करू शकलो तर मला आमदार मानून घ्यायचा हक्क नाहीये मला. मी जर कार्यकर्त्याच्या अश्रू नाही पुसू शकलो तर मी काय म्हणून आमदार राहायचं. त्याच्यामुळं सत्तेमध्ये राहणं गरजेचं आहे.
आज जसं मी म्हणलं 25% आणखी विकास झाला नाही, 75% बाकी आहे. हा विकास कुठून करणार? मला पैसे कुठून मिळणार? मला निधी कुठून मिळणार? सत्तेच्या बाहेर जर गेलो म्हणजे एबी फॉर्म लावायचा. जर आमचे अध्यक्ष जर म्हणले किंवा आम्ही युतीसोबत येत नाही आणि जर एबी फॉर्म लावा म्हणले, तर मग तो मी एबी फॉर्म लावला तर मला सत्तेच्या बाहेर जावं लागेल. मग सत्तेच्या बाहेर मला जाता येणार नाही, मला सत्तेत राहावं लागेल. आणि सत्तेत राहून मला जी काय माझ्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे या तिन्ही तालुक्याने, त्या जिम्मेदारी मला निभावं लागेल. मला सर्व कामं करावं लागते, रस्त्याचे कामं करावं लागते, अनेक कामं आहेत, अनेक गावाचे कामं आहेत करायसारखे. आणि आणखीनही गावात काही रस्ते नाही, आणखीनही तंड्यावर जर आपण गेलो तंड्यावर जायला रस्ते नाही. असे अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये उभे आहेत. कारण 50 वर्षापासून मागे या मतदारसंघामध्ये काम झालेलं नाही. तो अगोदर 20-25 वर्ष मला वाटते तो नाही 25-30 वर्ष नाही मला वाटतं किती वर्ष होतं आपलं इथं आरक्षण किती वर्ष होतं? 30 वर्ष आरक्षण होतं. मग 30-35 वर्ष आरक्षण होतं. त्या आरक्षणामध्ये काम झालेलं नाही. आणि माहित नाही, गंगाखेडला थोडासा लोक म्हणतात किंवा वर सत्ता ज्याची असली त्याच्या विरोधातला आमदार निवडून येतो. ते असं एक म्हणजे सतत वरी आमदार म्हणजे काँग्रेसचं राज्य की इकडे दुसरा आमदार, वरी भाजपचं इथं दुसरा आमदार. पण पहिल्यांदा असं घडतंय की सत्ता वरही आहे इथंही आहे सत्ता, आमदारही सत्तेत. आणि म्हणून हे करू शकलो. 7,000 कोटी आणणं काही जोक आहे का मला सांगा? 7,000 करोड रुपये. आणि माझ्या पुस्तकावर छापलंय मी, असं काही हवेत सांगत नाही मी. आणि ते इनॉग्रेशन मी सीएमच्या हातून केलं त्याला. 7,000 करोडची कामं आणली आपण. आणखीन बरेचसे कामं आहेत, बरेचसे कामं बाकी आहेत. आणखीन काही झालेलं नाही मी सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळं मला सत्तेत राहणं आवश्यक आहे, सत्तेसोबत राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी असा निर्णय घेतोय. आणि निश्चितच जर जानकर साहेब जर माझ्यासोबत आले मला प्रॉब्लेम नव्हता. पण आता त्यांच्याही काही अडीअडचणी असतील, सांगू शकत नाही. ठीक आहे. तरी पण निश्चितच आम्ही जरी आम्ही चांगले एकमेकाचे नेते ते, मी त्यांचा कार्यकर्ता आहे, तर निश्चित त्यांचा आणि माझे संबंध शेवटपर्यंत होते. मी संबंध तोडणारा म्हणजे कार्यकर्ता नाही. माझे त्यांचे शेवट भविष्यात त्यांच्यासोबत संबंध राहणार नाही. भविष्यात भाजपा, मी तुम्हाला आता परत तेच वाक्य काही यूज करणं बरोबर नाही. मी माझी पूर्ण निष्ठा देवेंद्र फडणवीस तिथे सीएम आहेत, सन्मान म्हणजे त्यांच्यावर. ते मला जे आदेश देते ते निश्चित. आगामी निवडणुका जी आहेत आघाडी नगरपालिका ही विकास आघाडी, गंगाखेड विकास आघाडी या नावावर लढली. त्यामध्ये पक्ष कोणते? विकास आघाडीचं एक चिन्ह राहील कोणते? पक्ष कोणता? पक्ष. हे सोबत येतील त्यांना घेऊन करणार. आता आरपीआय सोबत आलेला आहे, बाळकाका पक्ष सोबत आलेले. पक्ष बाजूला ठेवून विकास आघाडी, पक्ष बाजूला सोडायचे आणि विकास आघाडी म्हणून लढायचे. पक्ष कुठलाही नाही, गंगाखेड विकास सगळ्यांना गंगाखेड विकास आघाडी करून आम्ही लढणार. आघाडी केल्याने पक्षाचा संबंधच येत नाही ना. जेही सोबत येते त्यांना सोबत घेऊन लढणार. आघाडीमध्ये ज्याला यायचं त्यांनी यावं. आमचं तर दार खुल्ला आहे, दरवाजा उघडा आहे आमचा. बरोबर हा, दरवाजा आमचा उघडा आहे. ज्याला यायचं आमच्यामध्ये यावं. आम्ही तयारच आहोत विकास हार टाकायला. रेडी आहे आणि हार टाकायला. काय विषय? बोला, आणखी काय विषय सांगा. नितीन गडकरींनी आजच सांगितलं न्यायाची भूमिका इन्कमिंग सुरू आहे. इन्कमिंग सुरू असल्यामुळे काय होते, जुने कार्यकर्ते डावलले जातात. नवीन जे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, चार द्यायचं मला जास्त ठेवल्या जातात, जास्त दिले जातात. आणि भाजपाचे पदाधिकारी मला देवेंद्र फडणवीस यांनी समजा तुम्हाला आदेश दिला की गंगाखेड मध्ये तुम्हाला भाजपाच्या जे कोण नगराध्यक्ष असेल त्याचं काम करावं. त्यावेळेस नाही, तो विषय माझा आणि त्यांचा आहे. मी त्यांना भेटून मला जे काय करायचं त्यांना विचारून करेन मी काय करायचं. जरी असं तरी गंगाखेडच्या मतदाराचा विषय आहे. हो, निश्चितच त्यांचा मान सन्मान राखला जाईल ना. मी तर तुम्हाला म्हणलं ना, म्हणजे त्यांना भेटून म्हणजे भेटून आमची परिस्थिती सांगायची असते आम्हाला. साहेब असं नाही, मला असं करावं लागतंय. राहिला गडकरी साहेबाचा जो विषय विचारला तेवढा मोठा मी त्यांच्या याला तेवढा मोठा नेता नाही.
सरकार नेता आहे. कार्यकर्ते नाराज समजा जुने कार्यकर्ते भाजपाचे नाराज होते सध्या गंगाखेड परिस्थिती विधानसभेला त्याच प्रमाणे झाली. हा काय जुने कार्यकर्ते जे होते हा गंगाखेड विधानसभेला परिस्थिती त्याच प्रमाणे झाली होती अगोदरची. पण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणले होते की आम्हाला जाऊन तुम्ही राष्ट्रवाला तिकीट देता अशा प्रकारे त्यासाठी एक प्रश्न. नाही बघा, तिकीट कुणाला द्यायचं हा म्हणजे पक्षश्रीचं असतं, ते सगळं त्यांना अधिकार असतो, तो पक्षश्रीचा अधिकार असतो कुणाला तिकीट द्यायचं, कुणाला सोबत घ्यायचं, कुणाचं म्हणजे युतीमधून लढवायचं का कुणाला प्रोत्साहित करायचं, ते त्यांचा विषय आहे, तो त्यांच्या विषयाप्रमाणे करतात. हा पक्षाचा विषय पक्षाचा विषय कुठे आहे हो त्याच्यामध्ये? आघाडी करले आघाडी हा नाही, ते मला आता सांगता येणार नाही, आता सांगता येणार नाही मला. कोण अध्यक्ष आहे ते जनता ठरवलं, सर्व त्यांच्यातून येणार आहे. आता जनरल महिलेसाठी आहे ना, हा एक मिनिट काय म्हणले? तुम्ही समाजकारणाची नाळ असलेल्या व्यक्तीला तिकीट देणार. अर्थातच समाजाशी नाळ असलेला, समाजकारण करणारा, लोकांचं सगळं भलं बुरं करणार म्हणजे चांगलं करणारा आहे सगळं, अशा व्यक्तीला तिकीट जनता ठरवेल ना, ते बरोबर आहे. ह्याच्यामधलं सर्वे जनता ठरवेल ना. आम्ही सर्वेचा अवमान नाही करणार, सन्मान करू आम्ही सर्वेचा. जिल्हा परिषद अध्यक्ष शहरासाठी सोडलं. हा जिल्हा परिषद अध्यक्षासाठी SC राखीव. SC राखीव आहे, मग ते निवडून आल्यानंतर बघू. निवडून यायला अगोदर निवडणं असतं अध्यक्ष पदानंतर, आधी निवडून यावं लागेल ना मला. माझ्याकडे 4 सीट आहे, पुणेमध्ये 3 सीट आहेत, इथं चाटूरला 1 सीट आहे, 4 सीट माझ्याकडेच आहे. होऊ शकते 4 मधनं माझे 4 येऊ शकतात. कोणी जरी आलं तरी म्हणजे आलं तर आणि वरचा देव काय का, माझे पत्ते सगळे 125 पडायला चालू आहेत आता सध्या तरी. त्याच्यामुळे पत्ता तो 125 जिल्हा परिषद अध्यक्षाचाही पडू शकतो. तो तुम्ही विचार करू शकता, कारण का ज्यावेळेस माणसाचे पत्ते सोयीचे पडत चालतात ते सगळं सोयीसच पडत चालतंय, तसं एखादा माझा अध्यक्ष होऊ शकतो. मग आशा ठेवायला हरकत नाही, आमचा अध्यक्ष व्हावा असं आम्हाला वाटतं. होईल असं म्हणत नाही, पण आम्ही आशा ठेवूया हरकत, आम्ही आशा ठेवू शकतो किंवा आम्हाला अध्यक्षपद मिळावं आशा ठेवायला काय हरकत आहे. शहराचा उड्डाणपुलाचा विषय या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर उद्घाटन करू असं सांगतो, पण एखादं काही अडचण तर काही नाहीये सध्या. पण निश्चित आचारसंहितेच्या अगोदर एक नारळ फोडायचा विचार आहे. बघू, सगळे पत्ते तर सोयीचे पडालेत, पण हेही पत्ता सोयीचा पडता का ते बघू आपण. सगळं झालेलं आहे, बाकी काय विषय राहिलेला नाही. पूर्ण शहरात असेल पत्रकार भवन असेल तुमचं पत्रकार भवनाचं काम सुरू आहे, तुम्हाला माहितच नाही. ती द्यायला ना तुम्हाला सुरू आहे म्हणजे संपला विषय तिथं. तुमचं पत्रकार भवनाचं काम सुरू आहे एवढं तुम्हाला काफी आहे मी सांगणं. कुठं सुरू आहे, काय सुरू आहे हे आता सांगू शकत नाही, कारण का उंगल्या करणारे भरपूर आहेत त्या शहरामध्ये. प्रगती पथार नाही, आणि तुम्हाला माहित आहे ना, बोटं घालणारे लोक भरपूर आहेत ना. लगेच मी सांगितलं की लगेच बोटं घालायला चालू करतील, मग आणखी काय करायचं. आणि खरं पाहिलं जे प्रश्न विचारा तुम्ही विचारित ना. जे प्रश्न विचारायला पाहिजे तेच विचारेल ना तुम्ही. हे दोन्ही लोकांनी विरोध केला. हा आता नेमकं तुमच्यातला विकास त्यांना दिसला आणि त्याच्या अगोदरच्या हो त्याच्या अगोदरचा विकास त्यांनी बघितलेलाच होता आणि झालेल्या निवडणुकीत तुमचा विकास त्यांना दिसला नाही असं आपण मग आता असा विकास कसा काय त्यांना दिसायला लागला. 2021 डॉक्टर माझ्यासोबत होते. 2019 नंतर डॉक्टर साहेबांनी तुमच्यावर खूप वेळा बोलले की आमदार
हे बघा आमच्याकडे. एक मिनिट आहे. आज राजकारण जे महाराष्ट्रात चालू आहे याच्यावर लक्ष द्या ना. पण डॉक्टर साहेबांवर मी कधी बोललेलं बघितलं का तुम्ही? मी नाही बोललो. नाही, बोलले जरी असले तरी आहेत, मित्र आहेत आमचे. तरी काय बोललो? मित्र आहेत आमचे. राजकारणाच्या संदर्भातून बोलले. काय असतं? मी नाही बोललो कधीच. आणि त्याच्यामुळे बाळ जरी सोबत आहेत नसतील, पण बाळ एकदा शब्द दिला, बाळ शब्द पाळतो हे एवढं मला माहित आहे. आता बाळने मला शब्द दिला, बाळ 100% शब्द पाळणार. आणि काय असतं मला सांगा बरं तुम्ही, माझ्या महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तुम्हाला काय वाटत नाही का? कोणी वाटतं का कोणी कोणाजवळ गेला असतं म्हणून? काँग्रेसची आणि शिवसेनेची युती असं वाटलं होतं का तुम्हाला? झाली ना. आश्चर्य आहे सगळं. येणाऱ्या नगर हे आश्चर्य काहीच नाही, हे काहीच नाही, काहीच नाही आश्चर्य. हा. म्हणजे जे शिवसेना ज्या पक्षावर टीका करून ज्या याच्यावर करून करून मोठी झाली आणि कधीही जुळणार नाही, म्हणजे काँग्रेस सोबत कधी जुळलं नसतं, त्यासोबत म्हणजे त्याच्यासोबत गेले ना. आणखी काय पाहिजे? हे आधी होते आपले दोघं बी. हे विद्यमान आमदार म्हणून येणाऱ्या नगरपालिकेत तुमचा विरोधक पक्ष कोण असेल, विरोधी उमेदवार कोण असेल असं तुम्हाला काय वाटतं? हे बघा, माझे जे विरोधक आहेत, आज जे गुडघ्याला भासिंग बांधून जे फिरतायत, त्यांना काय दिसायला माहित आहे का? त्यांना दिसायला हिशोब करायला येत की किती 135 कोटीचं काम होतं का, किती संपलं, एवढं संपलं. आणखी कुठं कुठं काय काय काम होते, कसे होते, कुठं किती झालंय, त्या सगळ्या त्यांच्यानंतर काय करणं होत नाही. किती वर्षापासून सत्तेत होते, कोण कोण कसे कसे अध्यक्ष झाले, बाळाला चांगलं माहित आहे. कसे कसे अध्यक्ष झाले, त्यांनी काय काय केलं, कसं कसं केलं. पहिले नगराध्यक्ष आमचे आजोबा होते. आम्ही खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी नाही, तर समाजसेवेसाठी आमचं घर बाहेर आहे. आणि त्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाच्या खुर्चीवर आमचे आजोबा बसायच्या अगोदर त्यांनी डिक्लेअर केलं होतं की पुढच्या 5 वर्षाचा नगराध्यक्ष आप्पासाहेब मुदळवाडकर राहील, असं बोलून त्या खुर्चीवर बसले. आणि बोलल्याप्रमाणे त्यांनी 30 वर्षे दुसऱ्यांना नगराध्यक्ष केलं, पण स्वतः झाले नाही. फक्त गंगाखेडच्या हितासाठी आणि समाजसेवेसाठी कोण कार्य करू शकतोय अशांना पद दिलेले. आणि आम्ही पण त्याच दृष्टिकोनातून आज राजकारण करतो की विकासाच्या बाबतीमध्ये पार्टी विचार हे वेगळा, गंगाखेड शहर आणि गंगाखेड शहराचा जे विकास कोण करू शकतोय त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करू. शहर धूळमुक्त कधी होणार? हा? गंगाखेड शहर धूळमुक्त कधी होणार? धूळ- रस्ते धूळमुक्त कधी होणार? कारण धुळीचा प्रचंड त्रास आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या शहरातून जाणारा नांदेड पुणे महामार्ग, त्या महामार्गाची अवस्था आपण परळी नाका ते बस स्टँड पर्यंत पाहिली तर अशी आहे की त्याच्यात खड्डा आहे का रस्ता आहे ते समजत नाही. दुसरी गोष्ट, 82 वाले असो तर महामार्गावर हातून मातून मुरुम भरतात, त्या मुरुमावरून बरेच मोटरसायकलवाले घसरून पडायले, त्याचे अपघात. ते कधी मुक्तता भेटली? नाही, हे तुम्ही जे बोलताय सत्य बोलताय, त्याच्यात काही खोटं नाही, मी काय डिनाय करत नाही, हे सगळं सत्य आहे तुमचं. पण काम करत असताना कामाला वेळ लागतो. आज आपण कुठलंही काम करत हाती घ्यायचं म्हणलं, जसं एखाद्या कामाला 2 वर्ष लागणार, 2 वर्ष लागणार आहे ना. जसं आता पूल बांधणार आहोत, पुलाला काय अडचणी आल्या तुम्हाला माहित आहे सगळं. आतापर्यंत ट्रेलर बिलर उभे राहिले असते ना, कुणी अडचणी केल्या, कशामुळे केल्या, हे तुम्हाला माहित आहे. ते जाऊ दे, ठीक आहे, तो विषय मला घ्यायचा बी नाही. पण त्याच्यामुळे थोडं लेट झालं तरी पण येत्या कमीत कमी 2 वर्षामध्ये हा पूल बांधून तयार असेल. आणि गंगाखेडची शान एवढी असेल त्या शहरामध्ये, तुम्ही जर बघितलं आता तो रेल्वे ट्रॅक तिकडे चालला, पण ब्रिज पाहिजे नाही का आपल्याला? मग ब्रिज पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला काही चेंजेस करावे लागले. त्याच्यामध्ये आम्हाला सिंगल कॉलम घ्यावा लागला, अंडरग्राऊंड कॅन्सल करावं लागलं, कंडिशन ह्याच्यामध्ये आम्हाला टेंडर करावं लागलं. ह्यासाठी आमचा वेळ गेला ना. हा जर वेळ नसता गेला तर आजपर्यंत बरंच काम झालं असतं. आणि आता काय झालं, आता रेल्वे हा मंजूर झाला, त्याच्यामुळे इथून 400 मीटर, इकडून 400 मीटर हे त्यांनी तो जो एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर आहे नेटचा, तो नाही करत. ते विड्रॉ झालं का? त्यांच्या स्कोप मध्ये आहे. पीडब्ल्यूडी जे आता करते ब्रिजमध्ये त्याच्या स्कोप मध्ये आहे.
आणि काय केलं, कुठं ते पूल ह्याच्यापर्यंत चालला, म्हणजे कापसाच्या मंगलपर्यंत चालला, त्या चौकापर्यंत चालला, असं काही नाहीये. पूल जास्तीत जास्त बाळचं दुकानही जात नाही त्याच्यामध्ये, तेव्हा मेडिकल आहे ना त्या तिथपर्यंत चाललाय तो. गेलं तरी जाऊ द्या, माझ्याकडे आले होते सगळे लोक, मी संमती दिली नाही. कारण नवीन शहरामध्ये विषय असा आहे की जागा वरचीवर कमी पडेल. आपल्याच घरामध्ये 2 कुटुंब वाढली की आपल्याला माडी बांधावं लागते वर. आणि आता ही विकासाची एक ती पद्धतच आहे की डबल स्टोरी. या लोकांना आपल्या माहित नाही इथले की विकास करायचा म्हणजे कसा करायचा ते. आणि उड्डाण पूल हे प्रत्येक शहरामध्ये आवश्यकच. जर ते विरोधक जर बाहेर शहरामध्ये, बाहेर महाराष्ट्रात, देशात फिरले असतील तर त्यांना लक्षात, आम्हाला वाटतं जे इथल्याच्या बाहेर कुठे गेलेलेच नाहीत काही. हा तसंच आहे. बघितलं नगरला येतं आपण, नगर. माझं दुकान चाललंय तर जाऊ द्या, पण सुविधा चांगली जर व्हायली तर त्याच्यामध्ये माझ्याकडे पैसे जमा करायला, पट्टी ते कोर्टात जाण्यासाठी आले माझ्याकडे संमती मागायला आले, मी दिली नाही. कसं आहे का, चांगला माणूस म्हणजे याला म्हणतात किंवा म्हणजे त्यांना विकासाचं जाणीव आहे म्हणून त्यांनी बोलले. आज मला सांगा तुम्ही, आपण नगरहून येतो, नगरच्या काय झालं नुकसान, नगरच्या दुकानवालाचं कुणाचे काय नुकसान झालं, पूर्ण ब्रिज सगळा कंटिन्यू काय झालं वा. आणि इथं नुकसान आता ह्या पुलावून बी व्यापाऱ्याचं म्हणाला कुणाचाच नाही, व्यापारच नाही ना. परभणीहून तिकून येणारा माणूस, त्याला जर पुरेला परभणीला जायचंय, तो परभणीला चालला, तिकडे जातो ते तिकडे चालला. तो नांदेडहून येणारा कोणी माणूस आता परभणीला जायचं का तो तसा तिकडे चालला तो. म्हणजे इथली ट्रॅफिक कमी करणं किती गरजेचं आहे. आज जर बघितलं आपण, काय हालत असते आपली, त्या ब्रिजचा गेट लागल्याच्या काय हालत असते. बायपास बायपास होणारच. बायपास होणार आहे ना, मग बायपास होणार आहे, बायपास होईलही, तरी पण आपला ब्रिजची आवश्यकता आहे ना. एवढी गर्दी, नॅशनल रोड आहे, NH आहे, NH किती म्हणजे गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या. मग कारखान्याच्याच गाड्या किती, 700-800 ट्रक कारखान्याचे. त्याच्यानंतर वर्षभर साखरेचे ट्रक आहेत, वर्षभर इथेनॉलचे ट्रक आहेत, ते सगळे कंटिन्यू ट्रक चालू असतात. आणि किती ट्रॉफिक आहे. आता शहरातून सेंटरमधून अर्ध शहर वर, अर्ध शहर खाली आहे. सेंटरहून एवढं ट्रॉफिक जाणं म्हणजे गरज आहे बायपासची. आणि म्हणून आपण हा बायपास काढून दिलेला आहे. आणि तुम्ही जे बायपास म्हणतो, बायपासही झाला, मंजूर झाला बायपास. आपला भातपुरी आहे, भातपुरी पासून ते असा पूर्ण बायपास यायला मंजूर झाला तो बायपास. हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आता शहरामध्ये चर्चा आहे. काँग्रेस, वंचित आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे असं. आम्ही आघाडी केली ना, आम्ही तर सांगितलं तुम्हाला. आणि कोणी काय की वंचित आघाडी नाही, आम्ही वेलकम करू ना. कोणी जर आमच्या आघाडीत येत असेल तर आम्ही वेलकम करू, काही विषय नाही. जर कोणी येत असेल आम्ही वेलकम निश्चित करू आघाडीमध्ये. नाही येणार असेल तर दरवाजे खुले आहेत म्हणून सांगितलं. मी तुम्हाला पहिल्या शब्दात सांगितलं माझे दरवाजे खुले आहेत म्हणून. पंचायत समिती, जिल्हा परिषद इलेक्शन पूर्वी तुमचे एकेकाळी कार्यकर्ते, समर्थक असणारे पैलवान मैदान नंबर सुरू का पडायचे, माऊली जाधव, गणेशराव रोकडे, त्याच कारण मत आहे. त्यांना विचारा बाबा तुम्ही का पवार. तुम्हाला सोडण्याचं कारण काय. मला तर माहित नाही कारण काय, का सोडून गेले. त्यांना विचारा का सोडून गेले, ते सांगतील तुम्हाला चांगल्या प्रकारे. मी उगाच सांगून कशाला. नाही मी सांगितल्यापेक्षा त्यांना विचारा ना का गेले. मोठं गाजाबाजी तर ते पक्षद्रोही झाला ते. हो चांगले, पहिले विचितच होते, पहिले भाजपमध्येच होते ना. भाजपमधून सोडून माझ्याकडे आले, पुन्हा भाजपमध्ये गेले. पहिले भाजपमध्येच होते ना. आता पक्षाने एवढा मोठा पक्ष का सोडला भाजप. पक्षाने जर आदेश दिला की सीएम साहेबांनी सांगितलं की बाबा कुठे साहेब तुम्ही त्या लोकांना घेऊन सोबत काम करतो, म्हणजे शेवटी तर तीच पाळी आली ना, तुम्हाला त्याच्यासोबत काम करावं लागलं. हे बघा, काही गोष्टी सांगायच्या नसतात, करायच्या असतात. समजून घ्या. बोला पुढे बघ. सत्ताधारी पक्षाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉक्टर साहेब आणि बाळासाहेब थोरात आपल्याला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. तर आपण आता म्हणलं इतर पक्षाचे सुद्धा आम्ही स्वागत करू. त्यांच्या पण इतर पक्षात नाही, विरोधातले नाही म्हणलं मी. मी काय म्हणलं, आघाडीमध्ये जे येऊ इच्छितात
चांगले लोक, त्यांना वाटतं की यावं असं वाटतं आघाडी. जरी नगराध्यक्ष पद त्यांना उमेदवारी नाही भेटली, उपनगराध्यक्ष पद तरी आपल्याला भेटावं अशी त्यांची काय आशा. असं काही पण मला काही कंडिशन टाकली नाही. आमच्यापैकी म्हणाले का? नाही नाही, आम्ही कुठलेही नाही, फक्त विकासाच्या दृष्टिकोनातून सोबत एकत्र आलो आम्ही. आणि जुन्या शिल्लकांना न्याय मिळणार की नवीन संधी मिळणार? जुने जे ज्यांनी काम केलंय त्यांना संधी मिळणार, आणि जे निवडून येतात आणि माणसाच्या संपर्कात आहेत त्यांनाच आम्ही तिकीट देणार. येस. जसं उदाहरण सांगते, त्यांना काही फायदा होत असेल म्हणून करत असतील ना. ते तुम्हाला माहिती आहे. तर ते सांगतील बा, ते काय वाटाळेल त्यातून सांगतील, ते सांगतील तुम्हाला. पत्रकार म्हणजे तिसरा डोळा आहे. काय? आणि त्याच्यातून तुम्हाला सर्व कळत काय फायदा व्हायला नाही. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय त्यांना फायदा होतो? आमच्या दृष्टिकोनातून केव्हा इथे खालून एक नंबर राहते. एका शब्दात सांगून टाकतो ना तुम्हाला. निवडून लढणार आहे. अर्थात लढवणार. त्यांची इच्छा असेल तर लढवणार ते. जिल्हा परिषद अध्यक्ष नाही, त्यांची इच्छा असेल तर लढवतील. काय विषय नाही. लढवू त्यांना तर. त्यांनी जर इच्छा व्यक्त केली शुभेच्छा. निश्चित आपल्या मान सन्मान करू त्यांचा. त्यांनी आणखी बोलले नाहीत मला. नाही बोललो. बिलकुल बोलले. त्यांनी मला एक शब्द असा काढला नाही. विना शर्त ही दोन्ही मंडळी माझ्यासोबत आलेले आहेत विकासाकडे बघू. पण निश्चित बिना शर्त आलेल्या माणसाचा आपण सन्मान केला पाहिजे. विकासाच्या बाबतीत शहराचा विकास तुम्ही आमदार झाली 5-6 वर्षात जोरात चालू. परंतु जुन्या गंगाखेड शहरातील विजेचा प्रश्न अद्यापही रखडलेलाच आहे. यायलो 4 घंट्याने येते. आता ह्या डेप्युटेशन मधनं विरोधक काय म्हणते, आमदार गुप्ते साहेबांनी गारखेड मुलीला वीज जोडल्यामुळे विजेचा प्रॉब्लेम आहे. 10 मिनिटांना येतात. बघा, मी जोडलेला नाही, हा पहिलेपासूनचा जोडलेला आहे. आता मी एवढं त्याच्यामध्ये बदल केलाय. आता मी जवळजवळ 4 कोटी रुपये दिलेत. 4 कोटीमध्ये या ट्रान्सफॉर्मर जेवढे लागणार आहेत, 200चे ट्रान्सफॉर्मर किती लागणार आहेत, 100चे किती लागणार आहेत, त्या आपल्या संत जानाबाई कॉर्नरचे जिथं जिथं लाईटी अशा खांबे पडलेले आहेत, काय पडले, ते सगळं टोटल रिपेअर वाले, ते सगळं टोटल नवीन वाले. आणि शहरामध्ये एक तासभरी लाईट जाणार नाही अशी व्यवस्था मी करावं. त्याला वेळ लागतो त्या गोष्टीला. आता तुम्ही बघितलं असेल, मी 10 वर्षापूर्वी केबल टाकलेलं हुडकून काढलंय मी. 10 वर्षापूर्वी आपला तो आहे ना अँब्युलन्स वगैरे ह्याच्या आहेत ना, काय त्याचं नाव? नाही हे अँब्युलन्स आहेत का सगळीकडे? अँब्युलन्स नाहीत का? नाही हो, पुण्याचा माणूस आहे तो गायकवाड. त्याच्या सगळे अँब्युलन्स आहेत त्या. बीबीजीने इथं काम घेतलं होतं आणि त्यांनी 2 केबल टाकले होते. टोटल 4 केबल टाकल्या होत्या, अंडरग्राऊंड होत्या. त्या केबल टाकून चालू केलं नाही, काही तसा सोडून गेला तो. त्या केबल मी हुडकून काढल्या. रेल्वेला बोलवलं, रेल्वेला सांगितलं, ह्याच गेस्ट हाऊसला मिटिंग होती, सांगितलं वेळ द्या मला. रेल्वेला वेळ दिली, त्या केबल हुडकून काढल्या. आज त्या सगळ्या केबल जॉईन करतोय. आणि दैटना आपण वेगळं केलं, दैटनाला आपण वेगळं करून देतोय. दैटना वेगळं झालं की आपली लाईट कधी जाणार नाही, त्याची व्यवस्था करतोय. आणि 3-4 दिवसात केबल येईल. पण मी काम केलंय सांगत नाही, पण निश्चित या शहराची 1 मिनिट लाईट जाणार नाही अशी व्यवस्था मी करतोय काही दिवसामध्ये. एक शेवटचा प्रश्न, सर, मुस्लिम समाजाची एवढी मतदार संख्या आहे शहरामध्ये, समाजाला संधी देणार का? शहरात चर्चा आहे किंवा कसं सांगितलं, एका शब्दात सांगितलं. करायला पाहिजे. मी सर्वे करतोय, त्याच्यामध्ये मुस्लिमचा माणूस आहे सर्वे करायला. मुस्लिमचा पण माणूस आहे. मुस्लिमचा सर्व्हिस मध्ये आहे तर मुस्लिमला देऊ. झालं.